जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। कुमारी मावा जो आपको आदिवासी समाज अवतीभोवती हुतलो आहे तो जागो वेरा त्या रायंगाने पाटलीपाड़ा जो गाव है, पाटीलपाड़ा जो गाव है पाटील पड़ी है तीन आदिवासी जागृत भी किया हा जे आदिवासी लुटा आवी रहा ते तियाने गाँव लोग बेदखल कहना रहा है ते आपो भी तेंडी ऊर्जा निर्मिती आपो गाँव के है कि म्हणजे तुम्हा गाँव लोग अवतीभोवती जे लोक आहे ते समजी लांजो जे तुम्हा लोग होई की लांजो आणि तियाच खातर मित्र हो जो आपो आदिवासी समुदाय है, जो गोरगरीब समाज है, जो वाघदेव पुंजे नीलीचारी पुंजे है किंवा ती आदिवासी जे प्रथा टिकवीत होली आहे ते तिया समाजुले टिकवीत होवा खातर यही आपो रायगढ़ गाँव में आदिवासी टाइगर सेना ATS की शाखा ओपनिंग की मित्रों। आदिवासी टाइगर सेना ATS की शाखा ले तुम जागो दे दो। प्रथमतः आदिवासी टाइगर सेना ATS परिवार माध्यमों की गावकऱ्या मैं आभारी है, गावकऱ्या होगा मैं आभारी है संपूर्ण टीमू वती की हम तुम आभार व्यक्त करता मित्रों। आज शाखा अध्यक्ष आपो सोमेश्वर दादोवेरी, उपाध्यक्ष शंकर दादोवेरी किंवा सचिव याहोन दादोवेरी किंवा संपूर्ण आपो आदिवासी टाइगर सेना ATS टीम ही परिवार बोटला है तुम काही ते भी एक जबाबदारी लेतली आहे मित्रों। आणि ती जबाबदारी म्हणजे समाजू हितू खातर, समाजू रक्षणू खातर आणि समाजू अस्तित्वा खातर। आज आदिवासी काय आहे किंवा आदिवासी अस्तित्व काय आहे ते तो आपण समाजूला जागृत करणार आहे मित्रों किंवा समाजू लागणार आहे का। आदिवासी म्हणजे काय? आदिवासी हो देशू मालक आहे, आदिवासी हो आदि अनादा काळापासून येणारो आहे। ज्या ही पृथ्वी पहिलं पाऊल टाकेवरी ते तो आदिवासी, ही सृष्टीत जर पहिलं पाऊल टाकेवरी तो आदिवासी। परंतु आज जर आदिवासी अवस्था वेतावेरी मित्रो ते अवस्था ही खूप गंभीर आहे। आज आदिवासी जमिनी जाते रही, आदिवासी जे काही साधने आते ते जाते रही है। या संस्कृती पूरी नष्ट वेरा लागी, बागे 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 तिया जी ओळख आधी ती संपा लागी आणि तियानंतर बिन आदिवासी लोक जे आहे जिया एक काळी संबंध ना मिले, आदिवासी म्हणून ओळख ना मिले तर तेंडा लोक आज आदिवासी में घुसखोरी करायला लाग्या। म्हणजे आज आपो जिवंत उदाहरण महाराष्ट्र में धनगर समाज, धनगर आणि आदिवासी काही संबंध आहे का मित्रो? हाँ ते भी ते लोग काय आखिरी हा का आमो आदिवासी है आम्ही आदिवासी आरक्षण जोजे। अरे तुमने वाघदेव पूंजता होतो ना, नीलीचारी पूंजता होती ना, आदिवासी जर हम दिल्या मृत्यू येता वेळी ती आम्हा प्रथा काय आहे ते तियू तुमने 1% भी माहिती ना मिले। एका पोयरा जर जन्म वेता वेळी ती आपण 5 दियानंतर 6 दियानंतर पेचरो वे त्या पेचरा तुमने ती संस्कृती मालूम ना मिले। आम्हा लग्नम काय प्रथा आहे ती तुमने मालूम ना मिले। तुम आदिवासी काय की काय जर तुमने आदिवासी आरक्षण जोस्तो वेरी, आदिवासी जर अस्मिता जर तुमने टिकवू लावेरी किंवा आदिवासी आम जर घुसखोरी करू लावेरी, प्रथमतः तुमने ने आदिवासी हाकीम लोगू तुमने जन्म ला पड़ी तरच तुम्ही आदिवासी। परंतु मित्र हो हे जे लोक आहे किंवा हे जे महाराष्ट्र सरकार आहे ही गेंडा कातडी सरकार है मित्रों। ही आदिवासी में राड़ लागूला प्रयत्न की, बेन समाजू में म्हणजे राड़ टाकूला प्रयत्न की मित्रों। खेरो जो आदिवासी है ते खेरा आदिवासी जो आरक्षण है तो नष्ट वेरा जोजे। आदिवासी जे है ते अन्य जो समुदाय है तो घुसखोरी की ने खेरा आदिवासी समाज नष्ट करा जोजे। एनो काही षडयंत्र मित्रों ही गवर्नमेंट चाली रहा। आज मोठा मोठा प्रोजेक्ट आवी रहा, फक्त विकासू नाव, फक्त विकास म्हणजेच काय ते डॅम बनवल्यानंतर आदिवासी विकास वेणारो ना मिले, रस्तो बनवल्यानंतर आदिवासी विकास ना वेणारो, आदिवासी विकास के की वेणारो आहे, आदिवासी टिकणारो के की आहे। जाऊक लोग आदिवासी संस्कृती वाचणारी ना मिले, आदिवासी वेशभूषा वाचणारी ना मिले, आदिवासी जो आरक्षण आहे तो टिकणारो ना मिले। जाऊक लोग आदिवासी मित्रों वाचाय का जर आपो जर हम जिल्ह्या आरक्षण जर जाता रहियो जर आदिवासी दाखलो आहे ओ जर समान नागरिक सारखो विगियो म्हणजे ब्राह्मण बिन आदिवासी भी एक सारखो विगियो तो आपो सरपंच बनी सकता का या गावा में? आपो या मतदारसंघ में आरक्षित सीटों में आपो आमदार बनी सकता का? नंदुरबार लोकसभा या आरक्षित जागा में आपो खासदार बनी सकता का? काही ना बनी सकता। आखिर आदिवासी अस्तित्व काय आहे, आदिवासी अस्मिता काय आहे पहिले ती ओखा पडणारी आहे मित्रों। आणि ती केडो ओखुनारो आहे ते जे खेरा आदिवासी आहे ही ना जे ही ना मूळ मालक आहे, जे आज वाघदेव पूजा केता, नीलीचारी पूजा केता किंवा आदिवासी म्हणून जन्माला आला आहे ते त्या लोकून पहिले आदिवासी अस्तित्व हमजी लापडणार आहे मित्रों। परंतु आपो जे काही राजा घराना जन्म लेतला जे लोक आहे ते अलिशान जिंदगी जीवी रहा आणि त्यानंतर कुंभकर्ण होस नींद ली रहा मित्रों, डरा क्या फोड़ी रहा को में। ते प्रथमतः सर्वसामान्य मा जो आदिवासी समाज आहे
जो 120 रुपये रोजू की जाई रही हो, 150 रुपये रोजू की जाई रही हो, मोल मजूरी की रही हो, तो त्या व्यक्ति जागृत वेना पडणार आहे. त्यान पहिले त्या जागा देखावा पडणार आहे, त्या अवकात देखावा पडणारी आहे. जावक लोक आप समाज आहे त्या लोकून त्या अवकात देखावतो ना, तावक लोक समाज जागृत ना वेणार मित्रो. परंतु या देशू मूळ मालक उले आज बिरा समाज लोक अवकात देखावा लाग्या. म्हणजे धनगर समाज बेंटक्का माहू आणि तो आपने अवकात देखावे. ज्या देशूम तू री हो, ज्या देशों में आज तू जीवी रही हो, त्या देशो आमू मालक आहे. वीरा हो ना तू आदिवासी हो, या देशो मालक आहे. आणि मालक म्हणून दर्जो आपण सुप्रीम कोर्ट बी दिलो आहे मित्रो. 11 जानेवारी 2005 11 जानेवारी 5 जानेवारी 2011 आहे ना एक सुप्रीम कोर्ट हेडो जजमेंट आहे का त्या जजमेंट में की आखलो या देशो जर मालक वेरी तो आदिवासी आहे. आता या देशों जर हम जिल्हा न्यायपालिका म्हणजे होगा से उच्च न्यायपालिका जी है तो सुप्रीम कोर्ट है. सुप्रीम कोर्ट भी जर आके या देशों में का देशू मालक हो आदिवासी है. आता आपो समाजून घुसखोरी केनारा 2% लोक केडा आपने आपो अवकात देखावणारा केडा ते तिया अवकात देखावा खातर आपण विधानसभा ने लोकसभा में आपण प्रतिनिधी मित्र हो मोकलावला आहे. आणि ते लोक ते तिया अवकात देखावा जोजे. परंतु तिया आम्ही काय जाऊ तिया लखवा लागे गिया का ती काय बी घेऊ तो मला मालूम ना माहिती काही जास्ती काही टिप्पण केतो ना. परंतु मित्र हो जर आपण आरक्षण जातो रियो जर आदिवासी जर त्या लोकांनी जर घुसखोरी केलेली ते संपूर्ण आदिवासी समाज नष्ट बी जाणार आहे. आदिवासी अस्तित्व येणार ना मिले आणि तोच अस्तित्व टिकवीत हवा खातर आदिवासी आरक्षण जो आहे तो टिकवीत हवा खातर आणि जे काही आपण प्रथा आहे रूढी आहे आणि संस्कृती आहे ती टिकवीत हवा खातर मित्र आमो गाव पाडाम जाता आणि फक्त आमो बोर्डू फ्रेमबाजी ना केता फक्त बोर्ड ना काढता ते तीन जो मग आदिवासी समाज आहे ते त्या समाजूला जागृत केता आणि त्या समाजू लागता हा का आपण या देशू मालक आहे. आपण आदिवासी आहे आणि आदिवासी म्हणून आपण प्रत्येक कार्यालय प्रत्येक अधिकार्यालयाने आपण क्षेत्रात जो बी आवतो वेरी तियाले आदिवासी अधिकार काय देखावा पडणार आहे. जागो लोगो आपण देखावची नाही तागो लोगो तियान भी आप मालूम ना पडणार हो. नेत काय आहे आवता आपो गाव में आणि त्यानंतर जमीन भी स्वस्त ली जाता हा बरोबर ने ली जाता की नाही. एंडा भरपूर एडा प्रकार विला आहे मित्रों. आज जर हम जिला का काही ते भी ओ महामार्ग तयार भी होत महामार्ग तयार भी होत ओ महामार्ग बिरुस ने भी जाई सकतो बरोबर ने. परंतु आदिवासी बहुल क्षेत्र मुझ कहा गयो कारण त्यान मालूम आहे आदिवासी लोग ते जागृत ना मिले. आदिवासी जी जमीन आहे ती एकदम कमी भाव मिली जाए. या माध्यमों की है ना मोठे मोठे षड्यंत्रण मित्रों केले आहे आणि डेव्हलपमेंट नाव की आदिवासी क्षेत्र में MIDC वेरी मोठा मोठा डॅम वेरी किंवा ती मोठा मोठा हायवे वेरी हे निर्माण केलं आहे मित्रों. आज तुम आदिवासी बहुल क्षेत्र आहे. आज 4 राज्य आहे म्हणजे 4 म्हणजे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान ते 4 राज्य में जो आदिवासी बहुल क्षेत्र आहे तर त्या आदिवासी बहुल क्षेत्र में तुम व्या डॅम भी मोठ्या प्रमाणात बोनी गेला आहे मोठा मोठा हायवे बोनी गेला आहे. म्हणजे हे मोठ्या मोठ्या कंपन्या तयार केल्या का कारण ती फक्त जमीन जी वेरी ती आदिवासी ती मूळ मालक आहे आणि ती मूळ मालक लोक के की बुझता आपण के की हिसकावी सकता ते मोठा मोठा प्रोजेक्ट देखावे. बाकी एगो खरेदी विक्री केना आलो तर आपण देणार ना मिले त्याने. परंतु एका प्रोजेक्ट जर लायो त्या प्रोजेक्टून आहो की जर आपण जमीन मागितले साजी काय मिळणार आहे ना. आणि जर या देतो नाही म्हणजे डायरेक्ट मोठा मोठा अधिकारी आहे किंवा ती पोलीस आहे किंवा ती आर्मी आहे या लागवीने या फोर्सून लागवीने ती आदिवासी बेदखल की देऊला विस्थापित केला हेनो षड्यंत्र ने आदिवासी विरोधी सरकार मित्र हो चाली रही आणि त्या खातुरे मग आदिवासी बोला समाजुले जागृत वेरा पडणार आहे मित्र. आज आपण जो नातो आहे जमिनीवारी तो मासो आणि पाय जो आहे मासो ही पायूशिवाय जीवी ना सकतो ते की आदिवासी हो जमिनीशिवाय जीवी ना सकतो मित्र. हेडो ही नातो आपण आदिवासी समाजू आहे आणि या जर नाता टिकवू लावेरी आदिवासी जर वाचवू लावेरी ते आपले जमीन वाचवा पडणारी आहे. ते त्या खातूर मातून प्रत्येकाला विनंती राहणारी आहे आपले जागृत वेरा पडी मित्र. नवीन नवीन कायदा आविरी हा आदिवासी विरोधी तर ते कायदा केली पद्धती की आदिवासी नष्ट केणार आहे ते आपण होमजीला पडणार आहे आणि त्या विरोधून आपण याने मोर्चा तयार केला पडणार आहे मोर्चा बांधणी केला पडणार आहे आंदोलने केला पडणार आहे मित्र उपोषणे केला पडणार आहे. वडवी साहेब आपण नाख्यो का धनगर घुसखोरी के की विहिरी किंवा बोगस आदिवासी घुसखोरी की की विहिरी रविदादा आखे आपण बोगस आदिवासी म्हणजे या महाराष्ट्र में बोगस आदिवासी जिया एक काड़ी संबंध ना मिले जी आप सर्टिफिकेट भी ना मिले तेंडा बोगस आदिवासी लोक आज आदिवासी जे नोकरी आहे ते बळकावी लेदली आहे. 20,500 म्हणजे विचार क्या मित्र हो तुम या महाराष्ट्र में 20,500 आहे ना बोगस आदिवासी कर्मचारी आहे आणि त्या कर्मचाऱ्याने काढूला त्याने परिपत्रक बी आले आहे निर्देश बी आला आहे ते बी ती गव्हर्नमेंट आहे ना इतिहान काढणारी उलट तियान संरक्षण दिली आणि आंधळा बहिरा जे आपो प्रतिनिधित्व करणारा लोक आहे ते ती घेला आहे आणि ते काहीच गोखताना बधीर म्हणून बोटला या शब्दा की माहिती उल्लेख करणार आहे मित्र. कारण आदिवासी बहुल क्षेत्र काही केंडा सुशिक्षित बेरोजगार मित्र आहे मग जर आज 20,500 जर सीट खाली वेता ते प्रत्येक कुटुंब युवक बिचारा नोकरी लागतो
ત્યાં બી ઉદ્ગાર વેતો સમાજ વિકાસ વેતો પરંતુ ત્યાંને સમાજ વિકાસ કેરુલા ના મિલે મિત્રો તે ત્યાં ખાતર માં તમને નહોતી જ વિનંતી કહે કે तुम जागृत वे મિત્રો जागो लोग तुम जागृत वेता ना तुम तुम्हारा अधिकार समझी लेता ना ताको लोग न्याय मिलना ना मिले मित्रों। आज महाराष्ट्र में जहाँ फोड़नी वेरूला नंतर मित्रों हो कहीं ते भी महाराष्ट्र में मराठा लोग जास्ती आहे आखिर महाराष्ट्र ही नाव दी दे दो गुजरात में जास्ती लोग आहे आखिर गुजरात नाव दी दे दो पंजाब में जास्ती लोग आहे आखिर पंजाब नाव दी दे दो पंजाबी लोग जास्ती आहे आखिर ते प्रत्येक राज्य ही भाषा पे निर्मिती विली है राज्य बरोबर ने आता ये 4 राज्य आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश और राजस्थान ते या जो केंद्र बिंदु आहे ते भील आहे या 4 राज्य में होगा से जास्ती जर आदिवासी रहता वेरी ते भील समाजू रहता परंतु सरकार उल्काही ते भी लाग्यो का या पद्धति की जंगलों में वाग रहे आणि त्या वागू 20 किलोमीटर टेरिटरी एरिया रे या में भीरो केडो प्रवेश की ना सकतो केडा हिम्मत ना मिले तर ते की या 4 राज्य में आदिवासी लोग रहता ते भील लोग रहता आणि या टेरिटरी एरिया में म्हणजे या 4 राज्य जे आदिवासी लोक आहे भील लोक आहे आणि या अवतीभोवती केडो भीरो घुसखोरी की ना सकतो या टेरिटरी एरिया में केडा हिम्मत ना मिले तो त्या खातूर या लोगों काय काय आदिवासी लोगों ने खूब मोठं षडयंत्र रचित मध्य प्रदेश राजस्थान गुजरात और महाराष्ट्र या 4 राज्य में आदिवासी वाटी टाके मित्रों 1871 जो तुम सेंसस पे किंवा तो गॅजेट पे आहात त्या में 1831 में भील प्रदेश एक राज्य आतो एक स्टेट आतो परंतु क्या मालूम आतो काही भागे 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 आदिवासी संख्या आहे आणि या सेपरेट एक राज्य तयार होणार आहे आणि स्वतः या विकास की सकता या मुख्यमंत्री रही सके आखिर त्या लोगों काय काय 4 राज्य में आदिवासी वाटी टाक्या मध्य प्रदेश में अर्धा आदिवासी की टाक्यो राजस्थान में अर्धा आदिवासी की टाक्यो महाराष्ट्र में अर्धा आदिवासी की टाक्यो और गुजरात में अर्धा आदिवासी की टाक्यो परंतु मित्रों आपने होगान आदिवासी एकत्रित वेना पड़ना है आज राजस्थान में भील प्रदेश मागणी वीरी मध्य प्रदेश में भी भील प्रदेश मागणी वीरी गुजरात में भी भील प्रदेश मागणी वीरी परंतु महाराष्ट्र में लोगों भील प्रदेश मागणी वेती ना परंतु अपने ने होगानु जे एकत्रित विने भील प्रदेश आमा जो पूर्वजो आतो आमा जी संस्कृती आमा पूर्वजोए टिकवी थवली आहे आणि तीच संस्कृती आणि तोच आदिवासी टिकवा खातर आपने भील प्रदेश भी मागणी केना पडणारी आहे मित्रों आणि हीच एकता की आपने ने आपो न्याय मिलविला पडणार आहे मित्रों आपण जर आपो आदिवासी हेतू खातर जर न्याय नहीं मिलव्यो ते आवणारा भविष्यात खूप मोठा संकट आवणारा आहे तर त्या खातर मित्रों मातुमने होतीच विनंती रहणारी आहे का संविधान जो आपने कायदो दिलेला आहे 244/1 कायद्यानुसार म्हणजे 5वी अनुसूची 5वी अनुसूची एक आखावे का आदिवासी बहुली क्षेत्र आहे आणि आदिवासी बहुली क्षेत्रात जर का कलेक्टर बी किंवा एसपी बी किंवा कोटो बी मोठो अधिकारी वेरी ते त्याला जर प्रवेश करू लावेरी ते प्रथमतः इनो जो मूळ मालक आहे जो गावकरी आहे ते त्याला विचारा पडणार आहे इनो जो आदिवासी आहे ते त्याला विचारा पडणार आहे ते आप लोग मंजुरीला पडणारी आहे आणि त्यानंतरच त्या गाव मामू प्रवेश की सकता आणि एर कायदा तुम हिकी लेता मित्रो हिकी जर लेदा तुम ते म्हणजे या गावू राजा तुम आहे हिना जे आदिवासी आहे ते जे हिना करता धरता आहे ना लोकसभा ना विधानसभा सबसे ऊंची ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत तुलोची पावर आहे मित्रो आणि हीच पावर आहे आणि आदिवासी हित काय आहे पण देखावा खातर आम्ही तुम्हापर्यंत आला आहे हिंदी भी केली भी अडचण री कायदा संदर्भात काय माहिती लिहू लारी किंवा ती आदिवासी समाज